वेट लॉस जर्नी चालू आहे आणि मी आजारी पडले. मी तब्बल 11 किलो वजन कमी केलं तो फक्त 2 महिन्यामध्ये आणि अजून मला वजन कमी करायचं आहे इंटरमिडियंट फास्टिंग करून. सो आज आमचा इंटरमिडियंट फास्टिंगचा दिवस आहे 6वा. उठताच गरम पाणी आणि लिंबू घेतलं. आमचं इटिंग विंडो 12ला ओपन होतं, तेव्हा पोहे आणि पेरू घेतला होता. देन दुपारी 4ला म्हणजे नारळ पाणी आणि सब्जा सीड्स घेतलं होतं. मस्त फ्रूट्स पण घेतले होते त्याच्यासोबत. आणि रात्री 8ला आम्ही जेवण करतो रात्रीचं आणि नंतर आमचं इटिंग विंडो क्लोज होतं. त्यावेळेस आम्ही 4 बॉइल्ड एग्स घेतले होते. मी आजारी होते म्हणून 6 डेज किंवा 6-7 दिवस ब्लॉग्स टाकले नव्हते आणि या दिवसांमध्ये मला खूप गोड खावं लागलं कारण माझ्या नरड्यामध्ये फोड आले होते आणि त्यामध्ये पू पण भरला होता, त्यामुळेच आवाज बसल्यासारखा वाटतोय. बट सोनी पे सुहागा काय घडलं माहिती आहे का, भर उन्हाळ्यामध्ये मला सर्दी पण झाली आहे, पण त्याकडं मी दुर्लक्ष करून आज ब्लॉग बनवलेलाच आहे. व्यायाम पण केला होता थोडाफार, पण आज थोडा व्यायाम करायची इच्छाच नव्हती. आणि याच्यावर तुमच्याकडे काही उपाय असतील तर मला कमेंट करून प्लीज सांगा. आणि आजपासून आपली वेट लॉस जर्नी आपण कंटिन्यू करणार आहे, सो फॉलो करून ठेवा.